अमरावती महानगरपालिकेतील निर्वाचित नगरसेवकांची मुदत संपल्यावर 2022 ते 23 या वर्षात सत्ताधारी भाजपा व त्यांचे सहकारी पक्षांनी प्रशासनाला हाताशी धरून या शहरातील नागरिकांवर मालमत्ता करामध्ये प्रचंड करवाढ अमानुषपणे लादली. काँग्रेस पक्षामार्फत त्यावेळी करवाढीला विरोध दर्शविला. यानंतर काँग्रेस पक्षामार्फत यावर अनेक जन आंदोलने, निषेध मोर्चे व निवेदने देण्यात आली. मात्र प्रशासनातर्फे यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. मात्र आता नवीन वर्षात शहरातील नागरिकांकडून वाढीव मालमत्तेच्या नोटिसेस देऊन बळजबरीने मालमत्ता कर वसूल करण्याचे कार्य महानगरपालिका प्रशासन करीत आहे. अमरावती शहरात बळजबरीने वसुली करून शहरात नागरिकांना सुविधा मात्र शून्य स्वरूपात देणे हा शहरातील जनतेवर फार मोठा अन्याय आहे. हे त्वरित स्थगित करण्यात यावे व शहरातील नागरिकांची होत असलेली आर्थिक पिळवणूक तात्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच येत्या 7 दिवसाच्या आत वाढीव मालमत्ता कर बळजबरीने वसुलीला स्थगिती, तसेच शहरातील स्वच्छतेचा उडालेला बोजवारा व विस्कळीत असलेल्या मूलभूत सुविधा सुरळीत न झाल्यास काँग्रेस पक्षाला जन आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल आणि या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास त्याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा अमरावती शहर काँग्रेस कमिटीतर्फे देण्यात आला आहे. तुमचे कंट्रोलमध्ये याच्या पहिलेचे जे कोणी प्रशासक होते ते अक्षरशः त्यांनी या गावाला घेतला. तिथं आमचं 2-4 आमदार असते तर आम्ही इलेक्ट्रिक जाऊन चौकशी लावली. ऍक्च्युअल हरामखोरी केली आहे. म्हणजे आमच्या गावाला लुटून साले मस्त मजा करून आले आपल्या घरी आणि आम्ही साले बघून राहिलो. म्हणजे स्वतःला चिकन दुनिया झाला होता. आतापर्यंत हे सगळं हाडवून फवारणीचं काही म्हणजे पहिले असं होतं की जसं आमच्या घरी तर आम्ही फोन केलेला येतातच फवारणी, पण बाकीचे साफसफाईचं साहेब पूर्ण शहरात येणार. दुसरं टॅक्सचं साहेब टॅक्स आपण तुम्ही म्हटलं होतं की आम्ही जे वर्तमानपत्रात वाचलं की वाढीव टॅक्सला स्थगिती. त्याच्यानंतर हे चाललं 1.5-2 वर्षापासून हे नाटक चालू होतं. कधी स्थगिती, कधी तुम्ही त्यांना डिमांड नोट पाठवता. त्याच्यानंतर आता तुम्ही सगळं झाल्यानंतर त्याच्यावर दंडी करून झाले असाल. दुसरं वाढीव टॅक्सला स्थगिती आहे तर मग आता हे टॅक्स जे वसूल करून झाले ते कोणत्या आधारावर करून झाले याचं समजून मिलिंद भाऊ जावेद भाई भैयाजी कुठं पाठवतो मिलिंद भाऊ तसं डिमांड नोट लिहू आपण पहिले शासनानं स्थगिती दिली आहे का? वाढीव टॅक्सला स्थगिती आहे. स्थगिती असल्यानंतर मग जे जुने टॅक्स आहेत त्या हिशोबाने वसूल करायला पाहिजे. ते मग वसूल करण्याच्या अगोदर त्यांना जे आता आपण निषेध असो हे काही निषेध कोणाला ऐकायला यांना असं वाटतं यांना असं वाटते की साहेब मी आत्ताच याच्या अगोदर बोललो की तुमची चुकी नाही. तुमच्या अगोदरच्या प्रशासनाने किती लुटण्याची लिमिट असते ना. म्हणजे एखाद्याच्या म्हणजे साला थोडीफार शरम नाही आहे. आपण असं नाही आहे की हिंदुस्थानात राहून दुसऱ्या देशाने लुटून झालं. आपल्या शहरात इतकं म्हणजे काही धिंगाणा करायचा. जो ठेका 10 लाखाचा आहे. अच्छा म्हणजे असे ठेके काढले की समजा मी ठेकेदार आहे, तुम्ही प्रशासक, मी तुमच्याकडे येतो की साहेब हे आपण ऐसा एक प्रोजेक्ट तयार करते, ये 5 लाख का है, तुम 30 लाख का टेंडर निकालो, तुम भी लिहून मैं भी देतो. म्हणजे असं. आणि त्याच्यानंतर मग महानगर या शहरातल्या लोकांनी इमानदारीने टॅक्स भरायचं. त्याच्यासाठी सगळ्यांना कमिशन खाण्यासाठी इमानदारीने टॅक्स भरायचं. असं थोडं लागलं नाही. अंगभर झाली आहे. आम्ही आतापर्यंत चूक याच्यासाठी होतो की चला आज सुधरण उद्या सुधरण. मी तर तुम्हाला याच्या अगोदर बोललो माझी इच्छाच नव्हती की आंदोलन करायची. आता लिमिटच्या बाहेर होऊन जायला सगळे लोक रोज घरी येऊन जाईल. याच्यावर आम्हाला एक तो साफसफाईचं काय लाईन लावून देतात, टॅक्सच्या बाबतीत काय, दुसरं शहरातले बगीचे टेंडरच काढले नाही आहे. सगळे बगीचे जे मेंटेन करून काय त्याचं तालमेल हे माहिती. बगीचे सगळे धिंगाणा राहतात होते की बगीचे डबल तयार होऊ नाही शकत. डबल त्याला तेवढाच खर्च येणार आहे. दुसरं रस्त्याचं काय करता, रस्त्याचा धिंगाणा आहे. दुसरं
सिटी बसचा मुद्दा पण तो इतके मुद्दे घ्यायचे नाही प्रकाश विभाग आहे. रस्त्याचा लाईटचा लाईटचा आहे. लाईटचा पण फोन करा तर तो म्हणते की मेरे पैसे मिले नाही. मग आपण म्हणतो की ये लाईट गए तो म्हणते की अभी महानगरपालिकेचं नवीन लाईट बसायला पैसेच नाही. साहेब इतकं सगळं ढिगारा झाल्यानंतर आपण कशी काय अपेक्षा करता की लोकांनी व्यवस्थित टॅक्स भरावं आपण त्यांच्या प्रॉपर्टी हातात असं आहे. साहेब तुम्ही निवडणुकीच्या दरम्यान सुट्टीवर होते महिनाभर. निवडणूक झाली, रिझल्ट लागले, त्याच्यानंतर तुम्ही आले, प्रत्यक्ष पहिल्यांदा भेटले आहे म्हणून तुमचं अभिनंदन, स्वागत. हा खरं आहे, आम्हाला असं माहिती मिळाली की तुम्ही आता पुढे येणारच नाही. तर तुमच्यासारख्या अधिकाऱ्याची महापालिकेला गरज आहे. मी असं म्हणतो की आमचे अध्यक्ष ही बैठक संख्या तुम्ही पाहताय, लोकांची फार भयंकर ओरड आहे. 8 मार्च 2022 ला आमचा कार्यकाळ संपला नगरसेवक आहे आणि प्रशासक महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू झाली नियमाप्रमाणे निवडणुका झाल्या म्हणून. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.